उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर संताप उसळलेला आहे। याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने साताऱ्यातील समाज बांधव आक्रमक झाले आहेत। समाज बांधवांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांनी आक्रमक समाज बांधवांची समजूत काढत संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाईचे आश्वासन दिले आहे। यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुरू आहे। त्यासाठी आपण त्या घटनास्थळावर घेऊन जातो, कुठं कुठं काय काय केलं ते तपास असतो। ती थिंड तुम्हाला वाटते ती पोलिसांनी थिंड काढली? ऐका 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 वडील आहेत ते मागे लागलेले, साहेब माझ्या पोराकडून चुकलं, मी आहेत सगळे माझ्या लहानपणापासून मी तिथं माझ्या समोरच आलेले आहेत सगळे, माझ्या पोराच्या हे मला मान्य आहे, तुम्ही काय म्हणणार ते मी मान्य करायला तयार आहे। त्याच्या वडिलांनी सांगितलेलं आहे ते सोडून द्या, कारण तुम्ही सगळे त्यांना ओळखता, तिथं तुमचे झालेलं आहे। ते मुलगा थोडासा हे आहे म्हणतात, तुम्हाला माहिती मी बघितलेलं नाही, तुम्हाला चांगलं ऐका 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 तरी त्याचे वडील आहेत, आपण दोघं तिघ जण आत या, आपण बोलू आणि गुन्हा दाखल पुढची कारवाई तुम्ही या दोघं तिघ आत या। आपल्याकडे छोटंसं पोलीस स्टेशन आहे। मी हे बघा आपण काल रात्रीच सांगितलेलं आहे कारवाई करणार, आम्हीच तुम्हाला सांगितलेलं सकाळी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला आपण नाही साहेबांनी सकाळी सांगितलं 2 महिला घ्या, 2 एकच तक्रार द्या, आपल्याला 2 महिला जे तक्रार देणार ते त्यात चला। दाखल करायचा साहेबांना म्हणून ताब्यात घेतलं की साहेब पण दाखल करा, आमचं एवढंच म्हणणं आहे। कारण की मॅडम सातारा शहरामध्ये आम्ही सगळे भीमसैनिक आहे, एवढ्या आमच्या संघटना आहेत, पण कुणाच्यात दम नाही अशा वक्तव्य करायचं। यासाठी आमचं काय म्हणणं आहे मॅडम की ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल त्याच्यावर चालत आहे। कालपासून आम्ही रात्रीपासून मॅडम शहरामध्ये असं भावना नाही गुन्हा दाखल करतात की तुमची प्रोसेस चालू अधिकाऱ्यांनी तिथे येऊन सांगितलेलं आम्ही गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेऊन कारवाई करतो। आणखी काय अपेक्षा आहे का तुमची? त्यामुळे आमच्या सगळ्या जनतेची अशी मागणी आहे की ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल त्याच्यावर होत नाही, तो पण आम्ही त्यामध्ये मुळात ॲट्रॉसिटी होत नाही। जातीय तेढ निर्माण करण्याचा जो धार्मिक गुन्हा आहे, ॲट्रॉसिटीमध्ये त्याला लगेच काहीतरी होऊन जाईल, पण धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो गुन्हा आहे त्याचे अगदी सिरियस गुन्हा आहे, त्याची कलेक्टरकडे पर्यंत जाते, तिथून परवानगी मिळते, एवढा गंभीर गुन्हा आहे। त्याच्या चार्जशीट आत्ता केले आणि लगेच जाते असं नसतं, त्याला 2-2, 3-3 वर्ष सरकार सगळे छाननी करतं, त्या त्रुटी आहेत का बघता, एवढा गंभीर गुन्हा आहे।
त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याचा तो गुन्हा दाखल करणार आहे. त्यात अॅट्रॉसिटी होत नाही, कारण ती सार्वजनिक गुन्ह्याला म्हणजे हे केलेलं नाही, साधी आहे. हां, साधी गोष्ट आहे. त्याच्यावर धार्मिक समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करणार, त्याच्यावर कारवाई करणार. त्याला आम्ही आणून बसवलेलं आहे. तुम्ही सांगायच्या आधी आम्ही त्याला रात्रभर शोध होतो. आमची टीम रात्रभर होती, बाहेर होतो, ढेरे साहेब वगैरे रात्रभर होते. सगळ्यांनी शोधून त्याला आणलेलं आहे. काल रात्री चौकात कोण कोण होते त्यांना माहिती असेल. ढेरे साहेबांनी सांगितलेलं होतं आम्ही गुन्हा दाखल करतो. काळजी करू नका. हे बघा, आम्हाला मुळात काय आहे, बाकी कुठलेही गुन्हे चालतात, पण धार्मिक तेढ निर्माण करण्याला आपण काही करत नाही. रात्री एका इंस्टाग्रामवर एक महामानवांची रील फिरत असताना त्याच्यावर आपल्या हद्दीतील एका इस्मानं आक्षेपार्ह टिप्पणी केलेली होती, कमेंट केलेली होती. त्या अनुषंगानं आपल्याकडं समाज बांधव आले होते त्या संशयिताबद्दल तक्रार देण्यासाठी. त्या अनुषंगानं आपल्याकडे गुन्हा दाखल करायची कारवाई चालू आहे. संबंधित जो संशयित आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक करून पुढील कारवाई करत आहोत. मी नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही अफवांना बळी पडू नये, शांतता राखावी आणि समाजात एकोपा निर्माण करून जसा आता सध्या एकोपा आहे आपल्या सातारा जिल्ह्यात, सातारा शहरामध्ये, त्याप्रमाणे तो अबाधित ठेवावा. नमस्कार. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन